नमस्कार मंडळी, तर आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर इथे मी बनवायला घेतलेलं आहे शेवयांची खीर. तर शेवयांची खीर करायच्या आधी मी काही गोष्टी एकत्र टाकलेल्या आहेत. तर त्या म्हणजे शेवया घेतलेल्या आहेत, ज्या रोस्टेड शेवई असते ना, तर त्या कोणत्याही मार्केटमध्ये तुम्हाला भेटून जाईल ते. आणि हे टाकलं आहे, डालडा टाकला आहे. तुम्ही तूपसुद्धा टाकू शकता, तुपानेसुद्धा छान होतात त्या. आणि 1-2 चमचे मी रवा घेतलेला आहे. आणि हे सगळं आहे ना आपल्याला गॅसवर एकदम मीडियम फ्लेमवर हे करायचं आहे, परतवून घ्यायचं आहे. आणि पूर्ण त्याचा थोडासा ना कलर चेंज व्हायला पाहिजे. जसा कलर चेंज होईल तितकेच ते खायला छान लागतात. तर आपल्याला तसंच करायचं आहे. सोबत मी वेलचीची पूड आणि ड्रायफ्रूट्ससुद्धा टाकलेले आहेत. आता ही मी कमी करते, त्याच्यामुळे मी त्यावाईज मी कमी ड्रायफ्रूट्स टाकले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त ड्रायफ्रूट्स टाकू शकता. आणि सोबत मी ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे. गरम म्हणजे एकदम गरम नाही आहे, कोमट आहे ते. थोडं बोलतात ना, एकदम गरम करता नाही आलं मला, म्हणून मग मी कोमट केलेलं आहे. आणि हे आपल्याला पूर्ण झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. मग काय करायचं, असं झाकण ठेवायचं, थोडंसं मस्त शिजवून घ्यायचं. थोडं पाणी आटलेलं आहे. आत्ता ह्याच्यामध्ये मी दूध टाकणार आहे. मी दूध मागावून टाकते, कारण त्याचं रिझन आहे, दुधामध्ये आहे ना खूप जास्त मग शिजवायला लागतं. त्यापेक्षा आधी जर पाण्यामध्ये व्यवस्थित सगळ्या गोष्टी शिजवून घेतल्या ना, की मग दूध टाकल्यानंतर ते बरं पडतं शिजवायला. म्हणजे दूध उकळला किंवा 2-3 उकळ्या आल्या तर ते मग छान त्याची खीर बनते. तर प्रत्येकाची वेगळी मेथड आहे मी बोलल्याप्रमाणे. तर त्यावेळी प्रत्येकजण प्रत्येकाच्या मर्जीने करत असतो. तुम्हाला कोंबड्याचा आवाज आला असेल. मी गावा ठिकाणी आहे, त्याच्यामुळे गावात अशा छोट्या मोठ्या ह्यांच्या गोष्टींचा आवाज येत असतो. जर सकाळी मी व्हिडिओ करायला एकदम घेतली असती ना, तर मग चिमण्यांचा किंवा वेगवेगळ्या पाखरांचा आवाज आला असता. तर आता ह्याच्यामध्ये मी साखर टाकलेली आहे. आणि आपल्याला अशीच उकळी द्यायची आहे, साखर जोपर्यंत विरघळत नाही तोपर्यंत. मी असंच ढवळून ठेवते. ढवळण्याचं कारण असं की साखर तितक्या लवकर विरघळेल ना, त्याच्यानंतर मग दुधाची जी उकळी आली की मग ते छान लागतं, म्हणून. हे असं मिक्स करून घेते, म्हणजे साखर विरघळली जाईल. जर माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या गावाकडच्या रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला येत जातील. मला जितक्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत गावाकडच्या दाखवता येतील तितक्या मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. एकदा हे असं छान शिजल्यानंतर, अशी मस्त उकळी आल्यानंतर थोडा ना आपण घट्ट करू, म्हणजे खीर तितकीच खायला छान लागते. हे बघा. तर हे पाणी मी स्टार्टिंगला पाणी टाकलं होतं ना, तर त्याच्यामुळे ते थोडासा चेंज झाला आहे कलर. तर अशा प्रकारे झाकण ठेवून मी व्यवस्थित खीर बनवलेली आहे. तर खायला मस्त अशी खीर झालेली आहे.